जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास पहिला. देव बळात्कार नाम. श्रीराम समर्थ. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा परजो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षडगुणेश्वरू. श्रीराम समर्थ. बघा, समास पहिला आणलाय. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास पहिला. देव बळात्कार नाम. श्रीराम समर्थ. बघा, निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा म्हणजे निश्चळ परब्रह्मापासून हा चंचळ आत्मा झालाय ना. आणि तो काय करतो, तो सकळा पर म्हणजे काय, पंचभूते व त्रिगुण ह्यांच्या पलीकडचा आहे. आणि त्याला परमात्मा, चैतन्य, साक्षी, ज्ञानात्मा, षडगुणेश्वर असे काय आहेत, त्याला अनंत नावे आहेत. म्हणजे परमात्मा, चैतन्य, साक्षी, ज्ञानात्मा, षडगुणेश्वर ही कुणाची नाव आहेत, त्या चंचळ आत्म्याची नाव आहेत. आणि त्याचा जन्म कुठून झालाय हो, निश्चळ ब्रह्मापासून झालाय. लक्षात घ्या, निश्चळ ब्रह्मापासून हा चंचळ आत्मा झालाय. मूळ मायेमध्ये आला ना, आणि तो आपल्यासाठी हा रूप धारण करून आलाय. लक्षात ठेवा, आत्मा आपल्याला दिसतही नाही. बघितलाय का कोणी आत्मा, बघितलाय का? अहो, शास्त्रज्ञांनी काय केलं, ज्या व्यक्तीचा आता अंत जवळ आलाय अशा व्यक्तीला काय केलं, काचेच्या पेटीत ठेवलं. पूर्ण ती रूम एवढी बंदिस्त होती आणि सगळे कॅमेरे बसवलेले, तरी देखील आत्मा दिसला का हो जाताना? त्या काचेच्या पेटीला छिद्र पाडून, म्हणजे भेग गेलेली होती हो, आणि ती काचेची पेटी बसवताना कुठंही छिद्र नव्हतं, कुठंही काही नव्हतं. सगळे कॅमेरे बसवलेले होते की जेणेकरून काय दिसावं, आपल्याला देहातून आत्मा जाताना दिसावा, म्हणून तो प्रयोग केलेला. परंतु आत्मा दिसला का हो? नाही दिसला. आता ती पिक्चरमध्ये दाखवतात, एक काय हो, ती दिव्याच्या वातीसारखी काय एक ज्योत निघून गेली असं दाखवतात. परंतु त्याला आकार उकार काहीच नाही हो, तो दिसतही नाही, आलेलाही कळत नाही, गेलेलाही कळत नाही. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण बघा, देह जन्माला आला म्हणजे जन्माला पिंडामध्ये ज्या वेळेस आपण आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस आत्म्यानं आपल्यामध्ये प्रवेश केलेला आहे ना. हात पाय सगळं जीव, कारण सोनोग्राफीमध्ये काय बघतात, बाळ हलतंय का. बाळ हालत असेल तरच बाळाची वाढ होते ना. म्हणजे आत्म्यानं तिथं काय केलंय हो, प्रवेश केलायच ना. म्हणजे आत्म्यानं प्रवेश केल्याशिवाय त्या बाळाची वाढ होत नाही, ही लक्षात ठेवा. 9 महिने 9 दिवस आपण म्हणतो की काय, आईला काय वाटतं, मी सांभाळलं, पण आईलाही कळत नाही की त्याला हात कधी आले, पाय कधी आले, पोटात तिच्याच आहे. बाळ अखंड तिच्या पोटात वाढतंय, 9 महिने 9 दिवस ती पोटात सांभाळत असते. तरी देखील स्वतःच्या आईला सुद्धा कळत नाही की त्या बाळाला डोळे कधी आले, हात कधी बसवले, पाय कधी बसवले, त्वचा कधी आली, बाळ मोठं कधी झालं, त्याला स्त्री का पुरुष हे लिंग कधी बसवलं. समर्थ म्हटले, अरे मग यावरूनच एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला पिंड निर्माण करणारा वेगळाच आहे हो. कारण त्याचं येणं झालं तरच ह्या पिंडाची काय होते, वाढ होते. अहो, तो आत्मा असेल तर सर्व कार्यभाग होतोय, आत्मा नसेल तर कुठलाच कार्यभाग होत नाही. पाहिलं आपण की आत्मा आहे तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला सगळी कामं सांगू शकतो. आपण जोपर्यंत त्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपण सगळी कामं त्या व्यक्तीकडून करून घेऊ शकतो. आता एखाद्या मोठ्या पदावरती एखादा व्यक्ती आहे आणि त्याला काय झालं, जाणं झालं, म्हणजे त्याचा मृत्यू झाला, तर समर्थ म्हटले, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत आपण काय पाहिजे ती कामं त्याच्याकडून करून घेऊ शकतो. परंतु एकदा का तो आत्मा निघून गेला की आपण त्याला काहीही काम सांगू शकत नाही. कितीही मोठ्या पदावर असू द्या, काम करेल का होतो, नाही करणार. कारण काम करणारा अंतरीचा निघून गेलाय, ह्याची ओळख आपल्याला घ्यायची. समर्थ म्हटले, अखंड आपल्याला याची ओळख घेता आली पाहिजे की हा मृत्यूलोक आहे बाबा. ह्या मृत्यूलोकावरती कोणीही शाश्वत नाही, प्रत्येकाला जाण आहे.
प्रत्येकाला जाणं आहे, एक ना एक दिवस प्रत्येकाला देह सोडून जायचंय आणि ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्याला दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणलाय. आणि समास पहिला देव बळात्कार नाम. देव बळात्कार, बळात्कार ह्याचा अर्थ काय आहे हो? जबरदस्ती. जबरदस्ती. आहो, देव आपल्यावरती जबरदस्ती करतो. कशासाठी? की अखंड हा देह सत्कर्मात राहावा. अहो, कुठल्या पण रूपाने येऊन देव आपल्याला काय करत असतो? सांगत असतो. अहो, हे संत मंडळी आहेत. संत मंडळींच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याचं अस्तित्व आहे. लक्षात ठेवा. म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या रूपाने अखंड तो आपल्याला शिकवत असतो. जबरदस्ती करतोय ना. कशासाठी हो? अरे, इहलोकाची आणि परलोकाची काय घे? जाणीव घे, समजून घे. इहलोक काय आहे, परलोक काय आहे, आपल्याला करायचंय काय, हे समजून घे रे बाबा. याच्यासाठी देव अखंड आपल्यावरती काय करतोय हो? देव बळात्कार ना. म्हणजे काय? देव अखंड म्हणजे तो अंतरीचा अंतरात्मा आपल्यावरती काय करतोय हो? जबरदस्ती करतोय. सत्कर्म कर, चांगली कर्म कर. परंतु आपला देह काय करतोय हो? अखंड ते विषय विकारांच्या नादीला लागून अखंड भोग विलासात काय होतोय हो? रमतोय. समर्थ म्हटले, अरे हे सगळं नश्वर आहे, हे हा भूलभुलई आहे सगळा. समर्थ म्हटले, कारण का हो? पांडवांनी आपल्याला माहिती आहे इंद्रप्रस्थ निर्माण केलं. त्यावेळेस सगळं काय होतं हो? तिथं सगळं मायावी होतं, काय दिसत नव्हतं. म्हणून तर ह्याला दिसलं नाही ना. कुणाला? दुर्योधनाला दिसलं नाही. पाणी आहे का जमीन आहे? पाणी म्हणून तो काय केला? वरती तो जे काय अंगातलं वस्त्र काय केलं हो? वरती धरून पाया म्हणजे भिजू नये म्हणून वरती धरलं. तर आणि जिथं जमीन आहे असं त्याला वाटलं, तिथं काय केलं? धाबदिशी पडला ना. मग त्यावेळेस काय म्हटली? कोण म्हटली? आपल्याला माहिती आहे द्रौपदी काय म्हटली? अंधे का पुत्र अंधा होत आहे. काय समर्थ म्हटले? अरे, कर्माचा प्रसंग चुकून देऊ नका. काय संबंध होता तिला तसं म्हणायचा? अरे, एखाद्यानं अंध असणं हा काय गुन्हा नाहीये. समर्थ म्हटले का? कारण समर्थ म्हटले ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. परंतु द्रौपदी एवढी 5 म्हणजे देवापासून निर्माण झालेली, तरी देखील काय हो? कर्म चुकलं ना. आणि त्या कर्माची शिक्षा आपण बघितलं पुढं. सगळं महाभारत एका व्यक्तीमुळं घडलं ना. म्हणून समर्थ म्हटले का जेथे तेथे कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे याचा सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. मग देवादिकांनाही कर्माचा प्रसंग चुकला नाही तर आपल्याला कसा चुकेल? समर्थ म्हटले. म्हणून कर्मात काय राहता आले पाहिजे व सतर्क राहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले अखंड तो अंतरीचा अंतरात्मा प्रयत्न करत असतो. कोणाच्या ना कोणाच्या रूपानं येऊन आपल्याला समजवायचा प्रयत्न करत असतो. अहो, ही श्रवण म्हणजे काय? समर्थ म्हटले अखंड त्या अंतरात्म्याची तगमग आहे हो. की काय? हा प्रत्येक देह कुठं जावा हो? मोक्षाला जावा. प्रत्येकाला काय मिळावा हो? मोक्ष मिळावा. ह्याला सत्कर्म कळावीत. जीवनाचं सार्थक कशात आहे हे ह्याला हित आहे तोपर्यंतच कळावं. याच्यासाठी त्या अंतरात्म्याची काय असते हो? तगमग असते, अखंड तगमग असते. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी आणली. श्रीराम समर्थ. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा परजो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा सडगुणेश्वरू. म्हणजे निश्चळ ब्रह्मापासून चंचळ आत्मा झाला आणि तो सकळा पर म्हणजे सज्जी काय पंचभूत त्रिगुण आहेत. त्रिगुण म्हणजे काय हो? ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि पंचमहाभूत कोणती? पृथ्वी आप तेज वायू आकाश. ह्यांच्याही पलीकडचा तो आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो हो? चैतन्य. चैतन्य म्हणतो, परमात्मा म्हणतो, ज्ञानात्मा म्हणतो, षडगुणेश्वर म्हणतो. ही सगळी त्याची काय आहेत हो? नावं आहेत. म्हणून समर्थ म्हटले सावध हरणी सावध ग. का हो? कधी विषय विकार आपली शिकार करतील सांगता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणले अखंड आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. अहो, सगळ्या जगाचा ईश्वर तो आहे, अंतरीचा अंतरात्मा. आणि त्याच्यापासूनच ही सगळ्या सृष्टीचा विस्तार झालाय ना हो. आणि म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण? जगदीश्वर.
जगदीश्वर म्हणजे कोण आहे समर्थ म्हटले? तोच आहे. ज्याच्यापासून हे सर्व विश्व निर्माण झालंय तोच खरा जगदीश्वर आहे. आहो कितीही मोठा असू द्या, समर्थ म्हटले, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही म्हणजे सगळ्या विश्वावरती राज्य असू द्या समर्थ म्हटले, परंतु त्या देहाला सुद्धा जाणे आहे. ही गोष्टीची काय ठेवा समर्थ म्हटले? जाणीव ठेवा. आणि हे सांगण्यासाठी अखंड सगळ्या विश्वामध्ये प्रत्येक जण सत्पुरुष जन्माला आले, प्रत्येक धर्मामध्ये आले, प्रत्येक जातीमध्ये आले. लक्षात ठेवा, सत्पुरुष जन्माला येऊन प्रत्येकाला उपदेश केला. अरे सत्कर्म करा, चांगली कर्म करा, चांगलं राहा, चांगलं वागा, आणि अखंड ज्यानं तुम्हाला निर्माण केले त्याची जाणीव घ्या, त्याला शरण जा. म्हणजे लक्षात घ्या, त्याचा अट्टहास किती आहे त्याचा अट्टहास किती आहे. म्हणूनच नाव दिलं ना देव बळात्कार नाम. त्याचा अट्टहास खूप मोठा आहे, आपल्याला कळणारच नाही. लक्षात घ्या, कळण्यासाठी म्हणून समर्थ म्हणतात की इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. लक्षात ठेवा, इहलोक जर साधायचं असेल तर चांगल्याची संगत धरायची. समर्थ म्हटले कारण का वाईट संगत जर धरली तर वाईटच होतं, चांगली संगत धरली तर नेहमी उत्तमाचं होतं. म्हणून समर्थ म्हटले संगत कुणाची धरायची हे आपल्या हातात आहे. विषय विकार ओढून जरी नेलं तरी संत हारले का? अखंड संत तुकाराम महाराजांच्या मांडीवरती ती मंजुळा येऊन बसली ना, तरी संत तुकाराम महाराज तगले का? पाहवे आपणाशी आपण समर्थ म्हटले, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, एखादा सुंदर पुरुष बघितला तरी स्त्रीच्या मनामध्ये काय होतं? एवढे द्रौपदीला 5 पती उत्तमाचे होते तरी देखील तिच्या मनामध्ये अंतरी काय आलं? कर्णासारखा अजून 6वा पती असता तर. म्हणजे समर्थ म्हटले समाधान आहे का? समाधानी म्हणजे अंतरी समाधान आहे का व्यक्तीच्या? स्त्री असू द्या पुरुष असू द्या, एखादी सुंदर स्त्री बघितली की काय होतात लगेच बिचलतात. म्हणून समर्थ म्हटले त्याला पाहिजे जातीचे. अखंड शिवाजी महाराज काय म्हटले त्यांना काय कल्याणच्या सुभेदाराची सून काय म्हणून आणली होती नजरानं म्हणून आणलेली ना, तरी देखील ज्याचा देहच उत्तमाच्या कर्मात बनलेला आहे तो कधीच म्हणणार नाही. समर्थ म्हटले लगेच काय म्हटले अशीच आमची आई सुंदर असते, आम्ही सुंदर झालो असतो. म्हणजे त्या रूपाचं काय केलं त्यांनी? कौतुक केलं. आणि त्या गोष्टीकडं म्हणजे कशा पद्धतीनं पाहिलं? म्हणजे विचारसरणी जशी असेल, ज्याला जशी शिकवण असेल त्या पद्धतीनं त्याचं आचरण असतं. आजपर्यंत नाव निघतंय ना 350 वर्ष 400 वर्ष होत आली तरी राजांचं, छत्रपती राजांचं नाव निघतंय. त्याचं कारण काय? कर्म तसं केलंय. लक्षात ठेवा, अशीच आमची आई सुंदर असते, आम्ही सुंदर झालो असतो. केवढा मोठा त्याग, केवढी मोठी निष्ठा. लक्षात ठेवा, अखंड ही शिकवण घ्यायची. समर्थ म्हणते आपल्याला अखंड ही शिकवण घ्यायची, सत्पुरुषांकडून ही शिकवण घ्यायची. प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येकामध्ये एक तरी सत्पुरुष जन्माला येतो आणि तो काय करतो? चांगली शिकवण देऊनच जातो. परंतु घेणारे कितपत घेतात? समर्थ म्हटले अरे आपण काय करतो बघा, एखाद्या असं बघा विटंबना करतात लोक, सत्पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना वगैरे करतात. तर समर्थ म्हटले अरे आपल्याला किती अंतरी वाईट वाटतं. म्हणजे समर्थ म्हटले तसंच जर आपण त्यांच्या विचारांची जर विटंबना करत असत तर आपल्याला लाज वाटली पाहिजे स्वतःची. त्यांचे विचार काय होते, विचारसरणी काय होती, त्यांची शिकवण काय होती ते अंतरी घेतलं पाहिजे. समर्थ म्हटले अरे वाईट विचारांनी कितीही त्या देहामध्ये आत्मा असताना देखील बऱ्याच जणांनी काय केलं? विटंबना करायचा प्रयत्न जरी केला तरी ते मार्ग भरकटले नाहीत. लक्षात ठेवा. मग आता ते तर अमर झालेत, त्यांच्या समर्थ म्हटले अखंड ते काय झालेत? अमर झालेत. त्यांच्या विचारसरणीला फक्त काय करू नका, समर्थ म्हटले गालबोट लावू नका. त्याची लाज वाटली पाहिजे. बाकीचं कर्म राहू द्या. समर्थ म्हटले अरे आपण त्यांच्या विचार घेतले पाहिजेत, त्यांच्या विचारांना गालबोट आपल्याकडून नाही लागलं पाहिजे. कारण त्यांची शिकवण काय,
आपण काय करतोय, आपण कुठल्या गोष्टीला लावून धरतोय, समर्थ म्हटले त्यांची शिकवण काय, या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. कारण हा विचार करण्यासाठी सुद्धा अंतरी सारासार विवेक पाहिजे समर्थ म्हटले, आणि शिकवण पाहिजे. शिकवणीशिवाय हे काही घडत नाही. म्हणून समर्थ म्हटले, सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी गुणशोभिनी. त्याचीच नाव आहेत ही सगळी. कोणती? शिवशक्ती जगदीश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी गुणशोभिनी, क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी, अंतरात्मा सर्वलक्षी, शुद्ध सत्व महतत्व परीक्षी, जाणता साधू. म्हणजे ही सगळी काय आहेत हो, त्याची नावच आहेत ना. महतत्व, शुद्ध सत्व, सर्वलक्ष्मी, अंतरात्मा, साक्षी, द्रष्टा, कुटस्थ, क्षेत्रज्ञ, ही ते चंचल आत्मेची काय आहेत, नावं आहेत. आणि ह्यांची परीक्षा जाणता साधू असेल त्यालाच होईल ना. अहो त्याला पाहिजे जाणते. समर्थ म्हणतात ना, हे तर पाहिजे जातीचे म्हणजे काय हो, येड्या गबाळाचं काम नाही. इथं कुठल्या जातीचा विषय नाही समर्थ म्हटले. जातीचं म्हणजे इथं अर्थ काय घेतलाय समर्थांनी, अखंड, ज्याच्याकडं हिंमत असेल सत्कर्म करण्याची तोच अशी कर्म करू शकतो. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना भरकटवायला विषय विकार आलेच होते ना, कधीही भरकटले नाहीत. लक्षात ठेवा. एकदाच लहानपणी काय केलं, पायात घुंगरू म्हणजे काय हे नाच बघायला गेले हो, म्हणजे बघायला गेले ना हे. परंतु आईला काळजी काय वाटली हो, आज आपल्याला काय घडवायचंय, स्वराज्य घडवायचंय. बाळराजे जर असंच भरकटले तर आपलं स्वराज्य घडणार नाही. म्हणून आईनं काय केलं हो, स्वतःच्या पायात घुंगरू बांधले आणि म्हटले, जिजामाता काय म्हटल्या हो, बघ ती पण आईच आहे, कुणाची तरी आईच आहे, ती तिथं नाचते, तू बाहेर जाऊ नये म्हणून मी काय करते, मी स्वतः पायात घुंगरू बांधते आणि तुम्हाला काय करते, नाचून दाखवते, तुम्हाला आनंद होईल ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर कधीही राज्यामध्ये काय केलं नाही हो, स्त्री नाचवली नाही. लक्षात ठेवा. म्हणजे शिकवण ह्याला पाहिजे जातीचे, ह्याचा अर्थ काय समर्थ म्हटले, ह्या अंतकरणापासून शिकवण घेतली पाहिजे. एकदा का ती शिकवण घेतली की ती पिंडामध्ये रुजवताच आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले इथं, अहो असे कित्येक सत्पुरुष आहेत की त्यांनी काय केलं हो, अखंड सगळ्या रुजवले ना हो, सगळे गुण. समर्थ म्हटले एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अखंड हेच गुण जात असतात. म्हणून सत्पुरुष जन्माला येतो त्याला तो कुठली जातपात पाहत नाही. लक्षात ठेवा. तो सत्पुरुष हा सत्पुरुषच असतो. त्याची जाणीव आपल्याला घेता आली पाहिजे. कारण का समर्थ म्हटले, अखंड हा जगदेश्वरू, सगळी नावं त्याचीच आहेत आणि तो सगळं कार्य करतोय. त्याची ओळख दाखवण्यासाठी हे सत्पुरुष येतात. लक्षात ठेवा. परंतु आपण एवढे दांडगे, हे कलियुग आहे हो. समर्थ म्हटले कलियुगामध्ये पहिलं युग कुठलं होतं, सत्ययुग. सत्ययुगामध्ये सगळं 100% पुण्य होतं. दुसरं आलं त्यामध्ये 75%, त्रेतायुग आलं त्यामध्ये 75% पुण्य, 25% पाप रावणाचं. आणि त्यानंतर आलं द्वापार युग, त्यामध्ये 50% पुण्य आणि 50% पाप. त्यानंतर कलियुग आलं, समर्थ म्हटले 25% पुण्य 75% पाप. म्हणून अन्याय होतो हो, चांगल्या माणसावरती अन्याय होतो. समर्थ म्हटले अन्याय होतो म्हणजे काय हो, पुण्याला काय करावं लागणार आहे, सहनच करावं लागणार आहे, पण जास्त नाही. समर्थ म्हटले कारण का हो, 25% सुद्धा खूप मोठी काय आहे, ताकद आहे. लक्षात ठेवा. कारण का हो, हे विश्वनिर्मितीचं म्हणजे सगळं सृष्टीची निर्मिती ज्यानं निर्माण केली त्याला काळजी आहेच ना. तो काय करणार आहे हो, चाळण लावणार आणि चाळणीतून जे चांगलं आहे तेच घेणार आहे ना, आणि जे खडं आहे ते काय होणार आहे हो, टाकून देणार आहे. लक्षात ठेवा. मग त्याला चाळण लावायला सुरुवात केलीच ना. म्हणून समर्थ म्हटले अखंड तो अंतरी असतानाच जाणीव घेता आली पाहिजे, जाणीवेत राहता आलं पाहिजे. मृत्यू हा अटळ आहे. समर्थ म्हटले तो कधी येईल सांगता येत नाही. ज्यावेळेस देहामध्ये आपण आहे तोपर्यंत आपल्याला काय घेता आली पाहिजे, ओळख घेता आली पाहिजे.
ब्रह्मा विष्णू महेश्वरो नाना पिंडी जीवेश्वरो त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. काय सांगितलंय हो? ब्रह्मा विष्णू महेश्वरो नाना पिंडी जीवेश्वरू त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. म्हणजे काय हो? तो ब्रह्मा विष्णू म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर अनंत पिंडातील अनेक जीव, 84 लक्ष जीव आणि थोडे जीव आहेत का? सगळे जीव व सर्व लहान थोर प्राणी मात्र ह्यांना जाणतो ना, तो अंतरीचा अंतरात्मा जाणतो व सर्वांना एकाच टायमिंगला सगळी कार्य करतो. अहो ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा काय आलता हो? अहंकार आला होता. आणि काय म्हटले की हे आम्ही आता काय करणार नाही, सृष्टी निर्मितीचं काम करणार नाही. ब्रह्मा म्हटले मी आता सृष्टी निर्मितीचं काम करणार नाही, मी चाललो आता, मला खूप कंटाळा आलाय. विष्णू म्हटले मला पण आता काय झालंय, मी पण नाही काय करणार, मी पण चाललो. म्हणून ब्रह्मा विष्णू दोघं पण चालले. महेश आले, त्यांना वाटलं, ते पण त्यांनी विचारलं कुठं चाललाय? ते म्हटले काय नाही, आम्हाला कंटाळा आला ह्या सगळ्या कामाचा, आपण नाही काम केलं तर काम होणारच नाही. असं तिघांना पण काय आला हो? अहंकार आला. तिघं पण चालली, सगळं कार्य थांबवलं आणि तिघं पण चालले. आणि एक भला मोठा दगड होता, त्या दगडावरती जाऊन तिघं जण बसली. समर्थ म्हटले अरे त्या तिघांना अहंकार आला होता की सर्व सृष्टी आम्ही चालवतोय, पण त्यांना हे माहीत नव्हतं की ह्या तिघांनाही चालवणारा एक आहे. लक्षात ठेवा. मग समर्थांनी इथं सांगितले आपल्याला त्याची जाणीव घ्यायची हो. ज्याची निर्मिती कुणापासून झाली? निच ब्रह्मापासून झाली, तो सगळं विश्व चालवतोय हो. मग ह्या तिघं जाऊन बसले दगडावरती आणि काम सगळं थांबवलं. असं त्यांना वाटलं की आता आपण नाही काय करणार तर ही सृष्टी काय चालणारच नाही. म्हणून तिघं जण शांत बसले. आणि शांत बसलेले असताना समोरून येताना पाहिलं काय हो? एक अकराळ विक्राळ प्राणी, ज्याचे पाय वर, कुठं शिंग खाली त्याचं, आणि त्या असा तो विद्रूप प्राणी होता की तो प्राणी बघून ब्रह्मा म्हटले माझ्या सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये मी असला प्राणी निर्माणच केला नाही, म्हणजे मी बघितलाच नाही, हा असला कसला प्राणी आलाय. विष्णू सुद्धा म्हटले मी पण असलं पालन कधी केलं नाही असल्या प्राण्याचं. आणि महेश सुद्धा म्हटले आपण पण कधी संहार केला नाही असल्या प्राण्याचा, असला कसला प्राणी आला या. आणि तो काय होता हो? खूप अकराळ विक्राळ मोठा. त्याचं स्वरूप असं होतं की ह्या तिघांनीही ते निर्माण केलेलं नव्हतं. आणि त्याच्यावरती एक भली मोठी पेटी होती हो, आणि एक माणूस बसला होता त्या पेटीवरती. आणि त्या प्राण्याला घेऊन ह्या तिघांजवळ आला. ह्या वेळेस त्या तिघांना नाही राहवलं. माणसाला कुतूहल असतं, लगेच विचारलं ना की काय हे असलं काय आहे? हे असला प्राणी आम्ही कधी बघितला नाही, काय नाही म्हटलं. मग आणि ह्या पेटीमध्ये काय आहे? त्यावेळेस ते व्यक्ती खाली उतरला, ती पेटी खाली घेतली आणि ब्रह्मा विष्णू महेशांनी विचारलं की काय आहे या पेटीमध्ये आणि तुम्ही काय कुठं चाललाय? काय नाही म्हटला की या पेटीमध्ये काय आहेत? अंडी आहेत. काय आहेत? अंडे आहेत. मग त्या माणसानं काय केलं हो? ती पेटी उघडली, त्यातील एक अंडं काढलं आणि ते अंडं फोडलं, तर त्या अंड्यातून 3 निघाले, ब्रह्मा विष्णू महेश, सेम टू सेम. ह्या तिघांनी बघितलं की काय निघाले? ब्रह्मा विष्णू महेश निघाले एका अंड्यातून. तो व्यक्ती म्हणाला अशी यात हजारो लाखो अंडे आहेत ह्या पेटीमध्ये, आणि प्रत्येक अंड्यामध्ये असे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. हे ऐकून ते तिघेही काय झाले हो? एकदम शांत झाले. त्यांना कळून चुकलं की आपल्या तिघांनाही चालवणारा चौथा आहे. लक्षात ठेवा. लगेचच आपल्या कार्याला निघून गेले, कारण त्यांना कळून चुकलं की आपण कार्य करणारे नाही, आपल्याकडूनही कार्य करून घेणारा चौथा आहे. लक्षात ठेवा. ह्याची जाणीव समर्थ म्हटले घेतली पाहिजे, कारण ह्या त्रिगुणांपेक्षाही श्रेष्ठ तो चौथा आहे आणि त्याची ओळख आपल्याला घ्यायची. समर्थ म्हटले अखंड त्याची ओळख घेतल्याशिवाय पर्याय नाही. समर्थ म्हटले जीवनामध्ये आपण एवढं म्हणजे सगळं 24 तासातले 16 तास आपण नुसतं संसारासाठी धर पडतोय. व समर्थ म्हटले संसार करून कुणी
आपल्याला हे देत नाही, काय पारितोषिक देत नाही. संसार म्हणजे काय हो? कुठं समर्थ म्हटले एक जण गेला आणि संत सद्गुरूंना म्हणाला की काय नाही सद्गुरू, घर बघायला चला, सोन्याचं टॉयलेट केलं आहे मी. काय केलं आहे? सोन्याचं टॉयलेट बसवलं आहे. अरे समर्थ म्हटले सोन्याचं जरी टॉयलेट बसवलं तरी त्यात काय करायचं आहे व घाणच करायची ना, विष्ठाच टाकायची ना त्या सोन्याच्या टॉयलेटमध्ये. मग त्याला काय बघायचं आहे? समर्थ म्हटले अरे हे सगळं काय आहे? समर्थ म्हटले नश्वर आहे. शाश्वत काय आहे ते दाखव मला. शाश्वत काय आहे यामध्ये ते दाखव मला. दाखवू शकेल का हो? नाही दाखवू शकत. म्हणून समर्थ म्हटले भौतिक सुखाच्या मागं लागत बसायचं नाही. जे मिळाले आपल्या कार्डानुसार आपल्याला मिळत राहणार आहे. समर्थ म्हटले आपलं कार्ड जर श्रेष्ठ असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी काय मिळत राहणार आहे. समर्थ म्हटले कारण का हो? कार्डाशिवाय काय मिळत नाही. काय समर्थ म्हटले कार्डाशिवाय काय? श्री शिल्लक पाहिजे. श्री शिल्लक. अहो कितीही जमीन घेतल्या, कितीही जाग्यावरती जमीन घेतल्या, विश्वामध्ये सगळ्या जमीन आहेत म्हणजे, आणि देहातला आत्मा अंतरीचा निघून गेला, त्या जमिनीचा उपयोग आहे का हो? अहो 4 ते 5 तास देह ठेवतात, घरचे लगेच म्हणतात उचला, पोरं रडायला लागली. म्हणजे केवढं मोठं हे आहे. समर्थ म्हटले दुःख आहे हो, हे जन्म दुःखाचं मूळच आहे हो. म्हणून समर्थ म्हटले अट्टास कुठल्या गोष्टीचा केला पाहिजे, अखंड परमार्थ कसा मिळेल, अखंड आंतरी सौख्य कसं मिळेल हे पाहता आलं पाहिजे. कारण का हो? त्याच्याशिवाय आपल्याला काय नाही, गत्यंतर नाही. देह देवळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेने तयाला भजती लोक. देह देवळामध्ये बैसला, लक्षात घ्या. समर्थ म्हटले अखंड हा अंतरात्मा, हा देव ह्या देहरूपी देवळात बसलाय ना. प्रत्येकाच्या देहात आहे ना तो. म्हणजे ही सगळी देवळच आहे. समर्थ म्हणतात ही सगळी काय आहे? तो देहरूपी देवळच आहे. आणि त्या देहरूपी देवळामध्ये हा अंतरात्मा बसलाय. आणि जे देह त्याला भजत नाहीत, समर्थ म्हटले जे देह त्या अंतरात्म्याला भजत नाहीत त्यांना तो काय करतो? तिथं राहून शिक्षा करत असतो. लक्षात घ्या. आपण म्हणतो की काय नाही, काय होत नाही म्हणून प्रत्येकजण घाबरून काय करतो? त्याची पूजा करत असतो. म्हणजे त्याचं भजन जर नाही केलं तर तो काय करतो? देहाला मारतो. म्हणजे काय? देहाचा नाश होतो, नाश करतो. म्हणून ह्या भीतीपोटी लोक त्याचं काय करतात हो? भजन करतात. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की तो अंतरीचा अंतरात्मा काय करतो? प्रत्येकाच्या देहामध्ये वावरतोय आणि प्रत्येकाकडून त्याचं भजन करून घेतोय, जबरदस्तीने करून घेतोय हो. तरी देखील काही लोक त्याचं भजन करतच नाही. नास्तिक असतात ना, काय जलमताच काय असतात नास्तिक. मग समर्थ म्हटले त्याचा नाश तो काय करतो. म्हणून आपला नाश होऊ नये म्हणून प्रत्येक जण भीतीपोटी त्याचं काय करत असतो? भजन करत असतो. देह देवळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेने तयाला भजती लोक. जे वेळेशी भजन चुकले, ते तेव्हा पछाडिले, आवडेने भजू लागले सकळ लोक. जे वेळेशी भजन चुकले, समर्थ म्हटले ज्या वेळेस भजन चुकलं, म्हणजे ज्या वेळी भजनात कोणाकडून चूक होते किंवा कुचराई होते त्यावेळी त्याला तो तेव्हा काय करतो? शिक्षाच करतो. मग चांगला ठोकून काढतो. समर्थ म्हटले म्हणून चुकायचं नाही. समर्थ म्हणले भजन करायला चुकायचं नाही. जे वेळेशी भजन चुकले, ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजू लागले सकळ लोक. मग तो काय करतो? भजन करताना जर चूक झाली तर चांगला झोडतो. म्हणून लोक काय करतात? आवडीनं भजन करतात त्याचं. म्हणून अंतरीच्या अंतरात्मा कळला पाहिजे. समर्थ म्हटले त्याला जर नाही भजलं तर तो काय करतो? शिक्षा करतो. म्हणून त्याला भजन करता, त्याचं भजन करूनच घेतो तो. लक्षात ठेवा. म्हणून म्हणजे त्या भीतीपोटी तर लोक काय करतात हो? त्याचं आवडीनं काय करतात? भजन करतात. त्याच्या पुढं काय करतात? नमतात. म्हणून देह देवळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेने तयाला भजती लोक.
जे वेळेशी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजो लागले सकळ लोक. जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळची दिदले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे. म्हणजे जे जेव्हा आक्षेपिले, जे जेव्हा काय समर्थ म्हटले की त्याच्याशी काय केलं बरे, त्याचे जे मागावे ते काय करतो समर्थ म्हटले. जे जेव्हा आक्षेपिले, त्याला जेव्हा आपण जे मागितलंय ते त्यानं तात्काळ दिलंय. म्हणजे देवाला भजतोय आपण. का हो भजतो? त्याला पण कारण आहे समर्थ म्हटले. त्याला जे मागितलं ते त्यानं दिलं. अहो घर मागितलं घर दिलं, जमीन मागितली जमीन दिली, बंगला मागितला बंगला दिला, जमीन मागितली जमीन दिली, गाडी मागितली गाडी दिली, नवरा चांगला मागितला नवरा दिला, बायको चांगली मागितली बायको दिली, मुलं चांगली मागितली मुलं चांगली दिली. समर्थ म्हटले म्हणून तर आपण बैठकीला जातो. बरोबर आहे. समर्थ म्हटले बैठकीला का जातोय हो? सगळं मिळतंय हो. आपली पात्रता नसतानाही समर्थांनी खूप काही दिलंय आपल्याला, खूप काही दिलंय. आपण भजन करतोय म्हणजे 2 टाइमची उपासना करतोय, श्रवण करतोय. का करतोय समर्थ म्हटले? तर आपल्याला मिळतंय म्हणून करतोय. वेडी नाहीत लोक जायला. म्हणजे समर्थ म्हटले कामधंदा सोडून आज ह्या कलियुगामध्ये माणसाकडे 5 मिनिटं वेळ नाही, तरी देखील लोक काय करतायत व परमार्थ करतायत. याचं कारण काय समर्थ म्हटले? काहीतरी मिळतंय ना तिथं. मिळत असल्याशिवाय परमार्थ करतायत का? म्हणजे त्याला जे आपण मागू ते तो देतोय म्हणून सगळे प्राणी मात्र त्याला काय जातात? शरण जात आहे. म्हणजे ज्यावेळी जे मागतो त्यावेळी त्याला ते ताबडतोब द्यावे लागते. अशा प्रकारे त्रैलोक्य त्याचं भजन करतंय हो. का भजन करतंय हो? देवाला का भजतात लोक? कारण तो सर्वांना काहीतरी देतच असतो. अहो परमार्थ करू नाही तर नाही करू तरी देखील प्रत्येकाला तो काय करत असतो? देतच असतो ना. परंतु परमार्थ करून जर मागितलं तर समर्थ म्हटले त्याला तात्काळ द्यावं लागतंय. कारण का हो? आपल्याला माहित आहे ज्यानं काम केलंय त्याला पगार द्यावाच लागतो ना मालकाला. म्हणून ज्यानं भजन करायचं काम केलंय त्याला काय करावं लागतंय? देवाला द्यावंच लागतंय हो सगळं. म्हणून समर्थ म्हटले की जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळची दिदले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकले. आपल्याला पण मिळतंय ना हो सगळं. मागेल ते मिळतंय हो. आणि आपल्याला सुद्धा तो ठेवणार नाही तसा. सगळ्याला वाटतं भौतिक सुख. अहो भौतिक सुखामध्ये सुद्धा उत्तमाची भौतिक सुख घेता आली पाहिजे. तो समर्थ म्हटले भौतिक सुख कशाला म्हणतात? विषय विकारांच्या नादीला लागणं ही भौतिक सुख नाही. समर्थ म्हटले विषय विकारांच्या नादी लागून आपलं काय करतो? आपण पायावर धोंडा मारून घेतो. कारण का हो? जो विषय विकारांच्या नादी लागून कुकर्म करेल त्याला तो अंतरात्मा शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. कारण कुठलंही वाईट कर्म केलं तरी लक्षात ठेवा, कुणीही नको बघू द्या, कुठलाही पुरावा नसू द्या की मी एखाद्याला मारलंय, सपोज मी एखाद्याला मारलं, तर कुठलाही पुरावा, कुणीही तिथं साक्षी नसू द्या, कुठलाही पुरावा नसू द्या, तरी समर्थ म्हटले की खरा पुरावा तुझ्या अंतरात्मा आहे रे. त्याला माहिती आहे ना तू काय केलं ते. तो साक्षी आहे आणि तोच तुला शिक्षा करणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून ध्यानात ठेवायचं, प्रत्येक कर्म करताना उत्तमाचंच कर्म करता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले वाईट कर्म करायचं नाही. 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. 5 विषयांचा नैवेद्य. समर्थ म्हटले हा 5 विषयांचा नैवेद्य म्हणजे शब्दादी 5 विषयांचा नैवेद्य. त्याच्यासाठी काय करायचं आहे हो? नेहमी तयार ठेवायचं आहे. नाहीतर तात्काळ रोग होतो. म्हणजे त्याचा नैवेद्य जर त्याला दिला नाही म्हणजे समर्थ म्हटले हे विषय विकार सगळे त्याच्या चरणी व्हायचेत हो. त्याला जसं म्हणजे ह्या विषय विकारांना सुद्धा त्याच्या भजनाला लावायचं आहे समर्थ म्हटले, तर कुठला रोग होणार नाही. आणि आपण जर विषय विकारांच्या नादाला लागलो तर काय होणार आहे हो? सगळे रोगच होणार आहेत समर्थ म्हटले.
देहाला नाना रोग होणार आहेत, म्हणून ह्या विषय विकारांवरती काय पाहिजे, आपलं कंट्रोल पाहिजे. समर्थ म्हटले अखंड त्यांना वापरायचंय. कशासाठी वापरायचंय हो? परमार्थासाठी वापरायचंय, भौतिक सुखासाठी नाही वापरायचं. समर्थ म्हटले माया जमा करण्यासाठी नाही वापरायचं. समर्थ म्हटले अरे भ्रष्टाचार करून खूप सारी माया जमवली आणि जेव्हा उपभोग त्या मायेचा घ्यायचा आहे त्यावेळेस देह निघून गेला. समर्थ म्हटले काय उपयोग आहे, कोली कुत्रीच खाणार आहेत ना. म्हणून समर्थ म्हटले अरे वाईट मार्गानं कमवण्यापेक्षा चांगल्या मार्गाने सत्कर्म करत राहिला, आपल्याला आपलं कार्य करणाराची जाणीव अंतरी घेत राहिला तर सगळ्याच गोष्टीचं काय होणार आहे, उपभोग पण मिळणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी सुद्धा समर्थ म्हटले काय पाहिजे हो, श्री शिल्लक लागते ना. म्हणून समर्थ म्हटले अखंड काय पाहिजे हो, 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. 5 विषयांचा नैवेद्य म्हणजे काय हो, ही पंचमहाभूताचं शरीर आहे हे नेहमी. ह्याचा अर्थ काय हो, 5 विषयांचा नैवेद्य म्हणजे समर्थ काय म्हटले, हा देह आहे, पंचमहाभूतांचा देह आहे, तो नेहमी त्याच्या सेवेसाठी तत्पर पाहिजे हो, त्याच्यासाठी नेहमी तत्पर पाहिजे, तर कुठला रोग होणार नाही. समर्थ म्हटले आणि त्याच्यासाठी नाही झिजवला तर रोग होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. जेने काळे नैवेद्य पावेना तेने काळे देव राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो. जेने काळे नैवेद्य पावेना, समर्थ म्हटले की त्याला नैवेद्य मिळाला नाही की देव काय होतो, नाराज होऊन देवळात राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे नाना प्रकारचे भाग्य व वैभवादी सारे टाकून निघून जातो. आत्ता सांगितलं ना समर्थांनी की तो काय करतो, जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध पाहिजे. हा 5 विषयांचा नैवेद्य म्हणजे हा पंचमहाभूताचा देह त्याच्या कार्यासाठी नेहमी तत्पर पाहिजे. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी अखंड त्याच्या परमार्थासाठी जर आपण झिजत असू तर तो नेहमी राहणारच आहे देहामध्ये. समर्थ म्हटले ज्या वेळेस वैभव भोगायचंय, सगळं करायचंय आणि त्याची ओळखच नाही, म्हणजे समर्थ म्हटले त्याला नर नैवेद्य नाही मिळाला, म्हणजे त्याच्यासाठी जर देहाचा उपयोग नाही झाला, त्या परमार्थासाठी जर देहाचा उपयोग नसल होत तर तो त्या देहातून निघून जातो. देवळ सोडून निघून जातो. त्याला नैवेद्य नाही भेटला तर देव काय होतो, देवळ सोडून निघून जातो. म्हणून लक्षात ठेवा, सगळं भाग्य जर भोगायचं असेल, वैभव सगळं भोगायचं असेल तर त्याचा नैवेद्य त्याला देता आला पाहिजे. हे समर्थांना सांगायचंय की परमार्थासाठी हा देह झिजवताच आला पाहिजे. समर्थ म्हटले अखंड, कारण देवाला जर नैवेद्य नाही भेटला तर तो देव निघून जातो. मग सगळं भाग्य हितच राहतंय. समर्थ म्हटले सगळं वैभव हितच राहतंय आणि देव काय होतोय, निघून जातोय. म्हणून देव निघून जाऊ नये असं जर वाटत असेल, आपल्याला सगळं वैभव भोगायचंय, मला सगळं ऐश्वर्य भोगायचंय असं जर वाटत असेल तर त्या देवाला त्याचा नैवेद्य दाखवता आलाच पाहिजे. द्वैताद्वैत भाग समर्थ म्हटले समजून घ्या. कारण का हो, शिकवणारा आपल्याला आलाय. अहो हे नानांचं एवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती की शब्दात सांगू शकत नाही. कारण का हो, अशा सत्पुरुषांमुळेच आपल्याला काय मिळालं हो, हा परमार्थ मिळाला. हे द्वैत अद्वैत भाग आपल्याला कळतायत. ही कुणाची कृपा आहे हो, त्यांचीच कृपा आहे. लक्षात ठेवा. आज हे 5 विषयांचा नैवेद्य, देह देऊळ काय कळलं असतं आपल्याला, काय सुद्धा कळलं नसतं. हे परमार्थातलं गूढ सरळ सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलं आणि प्रत्येक देहाला वळण लावणारे तेच आहे. तो विषय विकार कळवून दिले आणि अखंड शिकवलं. चांगलं ते शिकवलं. अहो विचार करा, देहा कितीही सुंदर देह जरी समोर आला तरी आपल्या मनामध्ये काय निर्माण होत नाही हो, वासना लालसा निर्माण होत नाही. ज्या अर्थी निर्माण होत नाही त्या अर्थी शिकवून देणारं उत्तमच आहे ना. कारण त्यानं नैवेद्यच तसा तयार करून ठेवलाय हो. समर्थ म्हटले हा नैवेद्यच असा तयार करून ठेवायचा आहे.
हा देहरूपी नैवेद्यच असा तत्पर पाहिजे की देवाला काय झाला पाहिजे तो नैवेद्य नेहमी आवडला पाहिजे. मग नैवेद्य आवडण्यासाठी आपल्याला जर वाटत असेल की देहामधून अंतरात्मा निघून जाऊ नये, म्हणजे काय, मृत्यू येऊ नये, मला कसा तरी मृत्यू येऊ नये, मला पण सगळं म्हणजे मनाची सगळं मला भोगायला मिळावेत, वैभव उपभोगायला मिळावं, असं जर वाटत असेल समर्थ म्हटले, तर हा 5 भूतांचा नैवेद्य सिद्ध ठेवता आला पाहिजे. सगळं मिळणार आहे समर्थ म्हटले. काय होणार आहे? सगळं मिळणार आहे. कारण तोच आहे ना हो, देणारा तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. जेने काळे नैवेद्य पावेना तेने काळे देव राहेना, भाग्यवैभव पदार्थ नाना सांडून जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवे विना अनुमानेना कोणास देव, जातो तो कळो देईना. समर्थ म्हटले तो जातो ते कळू देत नाही हो, तो अचानक निघून जातो. लक्षात ठेवा. म्हण कोणाला माहीत होत नाही. त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय त्याचे अनुमान कोणालाच करता येत नाही. म्हणजे लक्षात ठेवा, तो स्वतःचे रूप कोणाला दाखवत नाही. आणि अंतरात्मा बळात्काराने आपला कार्यभाग साधून घेतो. लक्षात ठेवा, तो काय करतो, जबरदस्तीने आपला कार्यभाग साधून घेतो. त्यासाठी तो असतानाच आपल्याला कार्य करता आलं पाहिजे. जातो तो कळू देना, तो गेलेलाही कळत नाही. माणूस म्हणतं आत्ता घरात होता आणि लगेच कसा गेला. समर्थ म्हटले जातो तो कळू देत नाही. म्हणून अंतरी त्याची ओळख घेता आली पाहिजे. अखंड त्याच्या कार्याची ओळख घेता आली पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे. आणि त्याला माहीत आहे कसा कार्यभाग साधून घ्यायचा, तो त्यालाच माहीत आहे समर्थ म्हटले. म्हणून त्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणजे त्याच्याशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. त्याच्याशी एकरूप झालो तर आपल्याला काहीच वाटणार नाही. समर्थ म्हटले देवळे म्हणजे देव पहावया कारणे, देवळे लागती पहाणे, कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. देव पहावया कारणे. समर्थ म्हटले देव पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय हो, की अनेक शरीरे, म्हणजे तो देव भेटावा म्हणून देवळे शोधावं लागतात ना. म्हणजे कुठेतरी देवळामध्येच तो काय होतो, देव भेटतो ना. म्हणजे लक्षात ठेवा, देव म्हणजे काय. समर्थ म्हटले देव पहावया कारणे, देवळे लागती पाहणे, कोठेतरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. बघा, देव जर भेटायचा असेल तर आपल्याला अनेक देवळं पाहावी लागतात. समर्थ म्हटले म्हणजे ही देहरूपी देवळं पाहावी लागतात. आणि त्या देहरूपी देवळामध्ये एखादं काय भेटतो, सत्पुरुष भेटतो, जो की आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जातो. म्हणजे त्याच्याशी एकरूप होण्यासाठी मार्ग दाखवणारा सत्पुरुष आपल्याला काय होतो, भेटतो. म्हणजे देव भेटतो. देवळे म्हणजे नाना शरीरे, ते राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. देवळे म्हणजे काय हो, ही जी नाना शरीरं आहेत तीच काय आहेत हो, ते देवाची देवळं आहेत समर्थ म्हटले. आणि तिथंच हा जीवेश्वर काय होतोय, राहतोय. नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. म्हणजे नाना शरीर आहेत हो, कसली हो, आत्ता सांगितलं ना, शरीर अनेक व भिन्न भिन्न प्रकारचे आहेत हो. आणि त्या सर्वांमध्ये हा जीवेश्वर काय करतोय, राहतोय. चालती बोलती देवळे, त्यामध्ये राहिजे रावळे, जितकी देवळे तितकी सकळे कळली पाहिजे. अहो सगळी चालती बोलती देवळं आहेत हो, सगळ्यांमध्ये तोय. फक्त त्याची काय घेता आली पाहिजे, ओळख घेता आली पाहिजे समर्थ म्हटले. कारण का हो, की चालत्या बोलत्या देवळात तो राहतोय ना. चालत्या बोलत्या देवळात राहतोय तो, आपण बांधलेल्या दगडाच्या देवळात नाही राहत. समर्थ म्हटले ही चालती बोलती जी देवळं आहेत, म्हणजे ही देहरूप आहेत, त्या सगळ्यांमध्ये तो राहतोय. आणि म्हणून समर्थ म्हटले त्यात तो लवकर काय, तो अनुभवास येतो. मग अनुभव घेता आला पाहिजे. समर्थ म्हटले कळलं पाहिजे सर्व, म्हणजे जितकी शरीरे तितकी काय आहे, तो सर्व देवळं आहेत. आणि तो लवकर अनुभव कोणाला येतो, जाणत्यालाच अनुभव येतो. समर्थ म्हटले म्हणून जाणत्याची संगती धरायची. कशासाठी, त्या देवळातल्या देवाची ओळख व्हायची जर असेल तर जाणता पाहिजे हो त्याला. म्हणून समर्थ म्हटले चालती बोलती देवळे,
त्यामध्ये राहिजे राऊळे, जितकी देवळे तितकी सकळे कळली पाहिजे. मत्स्य कुर्म वराह देवळे, भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे कित्येक. मत्स्य कुर्म वराह देवळे म्हणजे काय सांगितलंय? मासा देवानं घेतले ना हो, कासवाचं रूप घेतलं, मासाचं रूप घेतलं, वराहाचं रूप घेतलं. म्हणजे समर्थ म्हटले त्या देहांमध्ये पण राहणारा कोण आहे हो? तोच आहे ना. अशा देवळांमध्ये म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, म्हणजे भूगोलामध्ये किती प्राणी येतो? अनेक आहेत ना. सर्व काळ धारण करणारे मत्स्य कुर्म वराह ही काय आहे? देवळाची देवळच आहेत हो. कित्येक देवळे 11 आहेत ना. कित्येक सौम्य आहेत. म्हणजे काय काय बघा, सर्व प्राणी किती भयंकर प्राणी येतो. म्हणजे वाघ सिंह घ्या, सगळं घ्या, ही सुद्धा देवळच आहेत ना, ती देवाची. म्हणून त्याला काय मिठी मारायला जायचं नाही समर्थ म्हटले, कारण तो त्याचा गुणधर सोडत नाही. म्हणजे असं भ्रम व्हायला नको. एखादा काय करेल, बाबा सगळी देवळच आहेत, मग चला सिंहाला मिठी मारूया. देवच आहे ना ते. त्या देवळातही देवच आहे समर्थ म्हटले, कारण ती रूप आहेत हो देवाची. सौम्य कडक कठीण ही देवाची काय आहेत हो? रूप आहेत. म्हणून परीक्षा घ्यायला जायचं नाही समर्थ म्हटले. तू मनुष्य देहामध्ये आहे ना, मनुष्य देहामध्ये असताना मनुष्य देहरूपी देवळं पाहिली पाहिजेत आणि त्यात देव शोधता आला पाहिजे. कित्येक देवळे सौख्य पाहे, भरता अवघे सिद्ध आहे, परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. कित्येक देवळी सौख्य पाहे. समर्थ म्हटले की कित्येक देवळात तो सौख्यच भोगतो, इतके की जणू काय समुद्राला काय आली, भरतीच आली आहे. पण ते सुख सर्व काळ काय होत नाही हो, टिकत नाही, अशाश्वत असते हो. समर्थ म्हटले काय असते? अशाश्वत असते. अशाश्वताचा मस्तक मनी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. अशाश्वताचा धनी म्हणून समर्थ म्हटले अशाश्वत सुखाचा व सृष्टीचा मेरुमणी, अनित्य सृष्टीच्या मस्तकावरचा मणी म्हणजे मूळ पुरुष, ज्यांची कृती एवढी काय आहे? थोर आहे. असा तो अंतरात्मा दिसला नाही म्हणून काय झाले? त्यालाच जीवांनी आपला धनी म्हटले पाहिजे. समर्थ म्हटले काय? म्हणजे अशाश्वताचा मस्तक मणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. समर्थ म्हटले अरे आपण सगळे अशाश्वत आहे आणि तो शाश्वत आहे. तो जरी दिसला नाही डोळ्याला तरी तो आपला धनीच आहे हे विसरायचं नाही. समर्थ म्हटले त्यालाच आपला धनी मानता आलं पाहिजे, कारण आपल्या सगळ्या अशाश्वतांचा धनी तोच आहे. जरी दिसत नसला डोळ्याला तरी तोच आहे. ह्याची जाणीव म्हणजे हे जाणीव अंतरी धरली पाहिजे की आपलं सगळं कार्य करणारा कोण आहे? तोच आहे. अशाश्वताचा मस्तक मणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. काय सांगितलंय हो? सर्वांचा उद्भव म्हणजे मूळ पुरुष वडील तोच आहे ना, आणि त्याच्याकडं तोंड वळवलं की त्याचा आणि आपला काय आहे हो? अभेद आहे. म्हणजे समर्थ म्हटले त्याचं होऊन राहिलो तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक नाही, पण त्याच्याकडे जर पाठ फिरवली, विमुख झालो की सारे काय आहे हो? दुःखच आहे. अशी त्याच्या संबंधाने अध व ऊर्ध्व म्हणजे ब्रह्माशी विमुक्ता व सन्मुक्ता होते व जाते. अध आणि ऊर्ध्व म्हणजे सुख आणि दुःख यांचा संबंध आहे. म्हणजे समर्थ म्हटले की त्याच्याशी एकरूप झालो तर काय आहे? सुखच आहे, आणि त्याच्याशी नाही एकरूप झालो तर दुःखच आहे. समर्थ म्हटले त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. त्याच्याकडे जर पाठ फिरवली तर अखंड दुःख मिळणार आहे. म्हणून प्रत्येक देहामध्ये म्हणजे समर्थ म्हटले तो जरी दिसत नसला तरी त्याची काय घेता आली पाहिजे? आपल्याला ओळख घेता आली पाहिजे. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमित्त एक बसेना एके ठाई. अहो तो काय करतो? सर्वांचे मूळ असा जो अंतरात्मा आहे तो आपल्या डोळ्याला दिसत नाही. तो भव्य व्यापक सर्वव्यापी आणि प्रकाशरूप तोच आहे हो. सामर्थ्यवान असून तो भासत नाही. म्हणजे
निमिषभर बी एका ठिकाणी स्थिर राहत नाही. लक्षात ठेवा, दिसत तर नाही पण स्थिर पण राहत नाही समर्थ म्हटले. तरी देखील त्याला मानायचंय, तरी देखील त्याचं काय करायचंय, त्याला आपल्याला मानताच आलं पाहिजे. ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जानसी. ऐसा अगाध परमात्मा आहे, तो जो डोळ्याला दिसत नाही मग सगळं कार्य तोच करतोय आणि त्याचा महिमा आपण काय वर्णन करणार आहे हो. असा हा परमात्मा अगाध आहे, त्याची महिमा कोणाला कळणार आहे. त्याचा महिमा कोण जाणत असेल तो जाणो, पण सर्वोत्तमा तुझी लीला तुलाच ठाऊको, त्याची लीला त्यालाच ठाऊको. संसारा आलियाचे सार्थक, जेते नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधले. बघा, समर्थांनी मगाशी सांगितलं ना, भाग दिला ना, नित्यानित्य विवेक करून इहलोक व परलोक हे दोन्ही साधले म्हणजे संसाराला आल्याचे काय आहे व सार्थक झाले. म्हणजे नित्यानित्य विवेकानं आपल्याला काय करायचं, इहलोक आणि परलोक म्हणजे प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही साधले तर जन्माचं सार्थक झाले. म्हणजे समर्थांनी मगाशी सांगितलं ना, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. समर्थ म्हटले, समर्थांनी सांगितलं ना, त्याला त्याचं भजन केलं तर बरं, नाहीतर ऐन टायमिंगला तो निघून जातो. म्हणजे ध्यानात ठेवा, त्याला तो शिक्षा करतो, प्रत्येकाला शिक्षा करतो. आपल्याकडं आपलं जरी चुकलं तर आपल्याला शिक्षा तोच करतो, आपल्यासारखाच होऊन राहतो. परंतु त्याला सगळं जाणे, तो काय करतो, सगळं आपल्या देहामध्ये राहतो आणि सगळी सूत्र आपल्या हातात देतो ना. म्हणजे तो, अरे देहा तुला कसं वागायचंय तसं वाग, पण मी सोडून गेल्यावर मात्र काय तुला काहीच करता येणार नाही, ह्याची जाणीव पण तो देतो. लक्षात ठेवा. म्हणजे काय करतो बघा, प्रत्येक कर्माला साक्षीदार तो आहे, आपल्या प्रत्येक कर्माला साक्षीदार तो आहे. म्हणून कितीही फसवायचा प्रयत्न केला एखाद्यानं, कितीही फसवायचा प्रयत्न केला तरी अंतरीच्या अंतरात्म्याला कोणी फसवू शकत नाही हो, कारण तो साक्षीलाच आहे. अखंड आपल्या प्रत्येक कर्माला साक्षीदार तो आहे आणि तो साक्षीदार असल्यामुळं त्यालाच माहीत आहे ना सगळं. लक्षात घ्या, आपलं प्रत्येक कर्मावरती त्याचं लक्ष आहे आणि प्रत्येक देहामध्ये येऊन अखंड हे श्रवणसुद्धा कानावर पडण्यासाठी आपलं कुठंतरी श्री शिल्लक आहे हो. त्याची जबरदस्ती आहे की काय, ह्यानं ऐकावं, ह्याच्या कानावर पडावं आणि ह्यानं चांगलं कर्मामध्ये काय करावा, बदल करावा, ह्याच्यासाठी त्या अंतरीच्या अंतरात्म्याची धडपड असते हो. समर्थ म्हटले, एवढा प्रयोग करून देखील जर त्या देहामध्ये काय बदलच होत नसेल तर शिक्षा करायलाही तो मागे पुढे पाहत नाही, तो निघून जातो, न सांगताच निघून जातो. म्हणून आहे देहामध्ये आहे तोपर्यंतच परमार्थ करता आला पाहिजे समर्थ म्हटले. कारण का हो, इहलोक आणि परलोक, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरायची समर्थ म्हटले. का, कारण संसार जरी उत्तमाचा करायचा असेल, बघा गोरा कुंभार काय करायचं हो, अखंड नामस्मरण विठ्ठलाचं, कामधंदा उत्तमाचा, पैसे पाणी व्यवस्थित, लक्षात ठेवा. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधले ना. सावता माळी त्यांनी काय केलं, अखंड कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, माझं हे जे संसार आहे तो त्याचाच आहे असंच करून राहिले ना. अखंड झालं ना, दोन्ही साधले ना, परमार्थ आणि परपंच दोन्ही साधले. म्हणून समर्थ म्हटले, दोन्ही साधता आलं पाहिजे हो. संसाराला आल्याचं सार्थक कधी होतं समर्थ म्हटले, की जिथं नित्यानित्य विवेक असेल. अहो संतांकडं नित्य विवेकच होता ना. विवेक, नित्यानित्य विवेक म्हणजे काय, विषय विकार नव्हते त्या लोकांकडं. अखंड काय होतं, अंतरी जाणीव, दुसऱ्यांविषयी भूतदया, अखंड सर्वांसाठी कार्य करण्याची धडपड, म्हणजे स्वतःचा संसार सांभाळून हे पण परोपकार पण करत होते ना. संतच परोपकार करू शकतात, आपण नाही हो. समर्थ म्हटले, त्यांच्या भूमिकेत आणण्यासाठी ही सगळी उदाहरण त्याने आपल्याला दिलेली आहेत. लक्षात ठेवा, एवढे सगळे जे दाखले आपल्याला देऊन ठेवलेत समर्थ म्हटले अखंड,
हे कशासाठी आहे की त्यांचं पाहून तरी आपण आपल्या कर्मामध्ये बदल करता आला पाहिजे. अहो परमार्थाशिवाय ह्या जीवनाला अर्थ नाही हो, राम नाही. संसार कितीही करा, अहो भले भले मोठे बंगले बांधले, कितीही मोठी इस्टेट कमवली, तरी समर्थ म्हटले कुणी पुरस्कार देत नाही. पुरस्कार खरा कोणाला आहे हो? संत तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली ना. कर्ज ज्याच्या होती त्याला देऊन टाकली सगळं. 400 एकर जमीन ठेवली सुद्धा नाही जवळ. मग समर्थ म्हटले 400 एकर जमीन करत बसले असते तर आज संत तुकाराम महाराजांचं नाव निघलं असतं का हो? अहो संतांनीच परोपकार करू जाणे हो. आज जर नाव निघतंय म्हणजे त्यांनी काहीतरी कार्य केलंय ना श्रेष्ठ. म्हणजे सत्पुरुषांची नावं का निघतात समर्थ म्हटले? अहो त्यांनी हे दोन्हीही साधलेत, इहलोक आणि परलोक दोन्हीही साधलेत. लक्षात ठेवा. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही उत्तम प्रकारे केलेले आहेत म्हणून त्यांची नावं आज निघतात. म्हणून समर्थ म्हटले इहलोक आणि परलोक दोन्ही जर साधलं तरच या जन्माचं सार्थक आहे, नाहीतर काय नाही. समर्थ म्हटले आपल्याला परमार्थ म्हणजे काय कळलाच नाही हो. आजपर्यंत आपल्याला परमार्थ काय आहे हे कळलंच नाही हो. समर्थ म्हटले का? कारण आपण परमार्थ कसला केला हो? कापाकापीचा परमार्थ केला. अखंड समर्थ म्हटले देवा पुढं देव कापला. आपण नेहमी काय म्हणतो? देवाला कापायचंय बोकड, देवाला कापायचंय. म्हणजे बोकड राहिलं बाजूला असं आपण वाक्य काय बोलतो? समर्थ म्हटले देवाला कापायचंय, देवाला कापायचं. अरे देवच कापतोय ना आपण, देवा पुढं देव कापला. म्हणजे समर्थ म्हटले त्याच्यात पण काय आहे? आत्ता सांगितलं ना, प्रत्येक देहामध्ये काय आहे हो? तो अंतरीचा अंतरात्मा आहे. लक्षात ठेवा. मग त्या अंतरात्मेची आपल्याला काय घ्यायची? ओळख घेऊन आपल्याला इहलोक आणि परलोक साधायचा आहे. इहलोक आणि परलोक म्हणजे काय? प्रपंच आणि परमार्थ. हा देह प्रपंच उत्तमाचा ठेवायचा आहे. समर्थ म्हटले ह्या देह प्रपंच ठाकठीक केला तरच काय होणार आहे? ओ परमार्थ होणार आहे. कारण का हो? दात आहेत तोपर्यंत राम म्हणता येणार आहे. समर्थ म्हटले दात पडले की राम म्हणत नाही, लांब म्हणतो. राम म्हणताच येत नाही ना. म्हणून समर्थ म्हटले की दात असतानाच राम म्हणता आलं पाहिजे. म्हणजे देह उत्तमाचा असतानाच परमार्थ करता आलं पाहिजे. बघा आपल्यातली लोक काय म्हणतात? परमार्थ हा काय लहान मुलांनी करायची गोष्ट आहे का? परमार्थ हा म्हातारी माणसांनी करायचा असतो. समर्थ म्हटल्या आयुष्यभर जर वाईट कर्म केली तर चांगले गुण कुठून येणार आहेत हो म्हातारपणी? म्हणून ह्या परमार्थाची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली पाहिजे हो. कारण का हो? लहानपणीच त्या बाळाला कळलं इहलोक आपल्याला हे दोन्ही साधायचेत, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करायचं आहे तरच ते बाळ काय होणार आहे हो? उत्तमाचं होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की हाताला धरून त्या बाळाला परमार्थ शिकवता आला पाहिजे हो. कारण का हो? त्याच्या ज्या कानावरती जे पडल तेच संस्कार ते बाळ घेत असतं. म्हणून समर्थ म्हटले इहलोक आणि परलोक जर साधला म्हणजे प्रपंच आणि परमार्थ जर साधला तरच ह्या देहाचं काय आहे हो? सार्थक आहे. मननशील लोकापासी अखंड देव अहेरनिसी पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. मननशील लोकांपाशी काय सांगितलंय हो? की मननशील लोकांजवळ अखंड म्हणजे आधी अंत नाही असा परमेश्वर रात्रंदिवस असतो. ते त्याच्याशी काय असतात? नित्ययुक्त असतात. विचार केला तर त्यांच्या पुण्याईला काय नाही हो? उपमा नाही ना. म्हणजे त्यांचे पूर्वपुण्य अगाध होय. बघा मननशील लोकांजवळ अखंड काय असतो? तो परमात्मा असतो. म्हणजे मननशील म्हणजे काय हो? अखंड जे संत होते संतांजवळच बसून राहत होता. म्हणायचे ना लोक की संत जनाबाईंना देव सगळी कामं करू लागायचा. अहो जो मनाने तनाने पूर्णपणे त्या देवाला वाहून देतो त्याच्याजवळ देव अखंड राहतो. कारण तो कुठंच गेलेलाच नसतो, अंतरीच असतो. फक्त त्याची जाणीव मननशील लोकांना होते ना हो. म्हणून समर्थ म्हटले मननशील लोकांपाशी अखंड रात्रंदिवस तो देव काय करतो? राहत असतो. त्यांची पूर्वपुण्य इतकी थोर आहे की त्या पूर्वपुण्याई शिवाय हे सगळं शक्य नाही. समर्थ म्हटले म्हणून त्याला त्या पूर्वपुण्याईला काय नाही? समर्थ म्हटले जोडच नाही हो. एवढी पूर्वपुण्याई असते की अखंड तो त्यांच्या जवळच राहतो. अखंड योग म्हणून योगी
योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी योग बळे. बघा, अखंड जो योग करतो त्याला काय म्हटलं जातं? व योगी म्हटलं जातं. आणि जो करत नाही, म्हणजे इथं अर्थ काय आहे? समर्थ म्हटले परमात्म्याशी ज्याचा अखंड योग झाला तो योगी खरा, आणि ज्याला हा योग नाही तो काय आहे? वियोगी. म्हणजे देवापासून काय दूर पडलेला असा वियोगी असेल तोही योग बळे, म्हणजे एकरूपतेच्या निधिध्यासाने, म्हणजे मनन निधिध्यास बळाने योगी देवाशी म्हणजे काय होतो? अखंड युक्त होतो. अखंड म्हणजे अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी योग बळे. म्हणजे जरी एखाद्याला परमार्थ कळत नसेल आणि त्याला परमार्थ कळवून घ्यायचा अट्टहास केला तरी तो काय बनू शकतो? योगी बनू शकतो. वियोगी सुद्धा काय बनू शकतो? योगी बनू शकतो. म्हणजे प्रपंची सुद्धा काय बनू शकतो? परमार्थी बनू शकतो. व त्यानं मनाव घेता आलं पाहिजे. हो, भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकांसी, पोहणार रस्ता बुडतयासी बुडवणे दावे. भल्यांची महिमा ऐसी म्हणजे समर्थ म्हटले की भल्यांची म्हणजे असा मनुष्य भला खरा, भल्याचा थोरपणा हाच की तो इतरांनाही काय लावतो? सन्मार्गाला लावतो, म्हणजे देवाच्या मार्गाला लावतो. ज्याला पोहता येते त्यानं दुसरा कोणी बुडत असेल तर त्याला काय होऊ नये? बुडू देऊ नये. म्हणजे बघा, समर्थानं इथं काय सांगायचंय? भल्यांची महिमा अशी जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार रस्ता बुडतयासी बुडवणे दावे. म्हणजे समर्थानं इथं काय सांगायचंय? बाबा रे, की मला कळतंय की बुडू नये, म्हणजे मला पोहता येतंय, म्हणजे ह्या प्रपंचाच्या डोहामध्ये, समुद्रामध्ये मला पोहता येतंय, मी पोहायला शिकलोय. तर मी काय करायचंय? हो, इतर जे बुडतायत, ह्या प्रपंचात जे बुडतायत त्यांना बुडू द्यायचं नाही. त्यांना काय करायचं? वर काढायचं. हो, परमार्थाला लावायचंय. म्हणून समर्थांनी हे वाक्य वापरलंय. काय? भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार रस्ता बुडतयासी बुडवणे द्यावे. म्हणजे ज्यांना लोकांना सन्मार्गाला लावता येते त्यांनी सन्मार्गाला निश्चित लावावं, समर्थ म्हटले. हो, कारण का हो? समर्थ म्हटले निश्चित सन्मार्गाला लावता आलं पाहिजे. हो, कारण कसं हो, ह्या जीवनामध्ये पोहणारा काय महत्वाचा आहे, समर्थ म्हटले. आणि पोहणाऱ्यानं नेहमी बुडत्याला वाचवता आलं पाहिजे. हो, पोहणाऱ्यानं बुडत्याला वाचवताच आलं पाहिजे. म्हणजे ज्याला परमार्थ कळलाय, म्हणजे जो इतरांनाही सन्मार्गाला लावू शकतो त्यानं सन्मार्गाला लावायचंय. स्वतःपुरतं आपलपोट्यासारखं काय करायचं नाही. हो, मला परमार्थ कळलाय तर माझ्या पुरताच काय करायचंय? राखून ठेवायचंय. समर्थ म्हटले नाही, जनाला परमार्थाला लावायचंय. हो, सगळं विश्वाला परमार्थाला लावायचंय. हे कार्य आपण स्वतः करायचं. हो, समर्थ म्हटले. का? कारण बुडतयासी बुडवणे दावे. समर्थांनी सांगितलं ना, बुडतयासी बुडवणे दावे. म्हणजे जो बुडत आहे त्याला बुडू द्यायचं नाही. आपल्या परीनं आपण प्रयत्न करायचे. तो आपापल्या पद्धतीनं प्रत्येकाने प्रयत्न करायचेत की प्रत्येक देह परमार्थाला लागला पाहिजे, आणि परमार्थाला लागून त्या देहाचं काय झालं पाहिजे? हो, सार्थक झालं पाहिजे. सूक्ष्म स्थूळ तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा. समर्थ म्हटले की स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? स्थूळ व सूक्ष्म तत्वांचा झाडा म्हणजे शोध करून पिंड ब्रह्मांडाच्या विचाराने निराश करून आत्मानुभव पाहणारा असा पुरुष या जगामध्ये काय होय? हो, निराळच आहे ना. आणि की जो वेदांतातील पंचीकरणाचे अखंड विवरण करून, म्हणजे मूळ मायेपासून पिंडापर्यंत सर्व सृष्टीचा नित्य विचार करून अंतरातील देव महावाक्याच्या विवरणाने पाहत असतो. अंतकरणामध्ये महावाक्याचे काय होईल? हो, सार शोधून घेईल. म्हणजे समर्थांनी असं काय सांगितलंय? हो, असे पिंड ब्रह्मांडात थोडीच माणसं आहेत हो जी काय करतात? हो, याचं सार शोधून पाहतात परमार्थाचं. संतांना ज्या ज्या वेळेस कळलं त्या त्या वेळेस संतांनी काय केलं? सगळं सोडलं नाही. समर्थ म्हटले परमार्थीला लोक परमार्थी लावले. हो,
देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थच गेले नाना मृत्यू आघात पंथे. अहो नाना होते म्हणून आपण तर परमार्थ करू शकलो. आपली ताकद आहे का हे परमार्थ करण्याची? नाही हो समर्थ म्हटले. आपल्याला काहीच कळलं नसतं यातलं. काय कळलं असतं हो? हा हे स्थूळ सूक्ष्म तत्व पिंड ब्रह्मांड काय कळलं असतं? समर्थ म्हटले सांगणारा आला म्हणून आपल्याला ही प्रचिती घेता येते हो. ही भूमंडळातली प्रचिती परमार्थाची प्रचिती आपल्याला त्यांच्यामुळे घेता येते. म्हणून समर्थ म्हटले या सर्वांची प्रचिती पाहणारा थोडेच आहेत हो लोक, आणि इतरांना बुडताना बाजूला काढणारी थोडीच आहेत. म्हणून समर्थ म्हटले अशा लोकांना काय करता आलं पाहिजे? ते आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात. पण प्रत्येक देवळाचं काम काय आहे हो? की आपण पण देवाची ओळख घेता आली पाहिजे हो. देवळांना देवाची ओळख घेता आली पाहिजे, कारण देवळामधून कधी निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून देवळात आहे तोपर्यंतच त्या देवाला काय करता आलं पाहिजे? भजता आलं पाहिजे. समर्थ म्हटले त्याला हा पंचभूताचा नैवेद्य दाखवता आला पाहिजे, 5 विषयांचा नैवेद्य दाखवता आला पाहिजे. त्याला नैवेद्य नाही मिळाला तर तो राहणार नाही समर्थ म्हटले. म्हणून त्याला नैवेद्य दाखवताच आला पाहिजे. वेदांतीचे पंचीकरण, अखंड तयाचे विवरण, महावाक्यांतकरण रहस्य पाहे. वेदांतीचे पंचीकरण म्हणजे समर्थांनी काय सांगितले? वेदांतातील पंचीकरणाचे अखंड विवरण करून काय करायचंय हो? अंतकरणामध्ये महावाक्याचे सार शोधून पाहता आलं पाहिजे. पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयाची संगती, श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. काय सांगितले बघा समर्थांनी? शेवटी काय सांगितलं समर्थांनी? पृथ्वीमध्ये विवेकी असते. अहो पृथ्वी काय थोडी आहे का? किती देश आहेत तो? 201 का 205? बघा 200च्या वरती देश आहेत ना आपल्या पृथ्वी तलावरती. आणि या अख्ख्या जगामध्ये ह्या पृथ्वीमध्ये विवेकी लोक बघ आहेतच ना. म्हणजे ह्या जगामध्ये विवेकी पुरुषांची संगती धन्यच होय ना. म्हणजे विवेकी पुरुष आहेत आणि त्यांची संगती जर आपण धरली तर धन्यता आहे त्या देहाची. म्हणून समर्थ म्हटले की ह्या जगामध्ये विवेक पुरुषांची संगती धन्य होय, आणि त्यांचे श्रवण म्हणजे त्यांनी दिलेलं निरूपण ऐकून प्राणीमात्रांचा काय होतो? उद्धार होतो. म्हणजे समर्थ काय सांगतात की ज्या व्यक्ती म्हणजे आपण नाही म्हणले समर्थ, म्हणजे आपण नाही मोडत समर्थ म्हटले, आपण विवरण करतोय हो. आपल्याकडे एवढी पात्रता नाही आहे समर्थ म्हटले. म्हणून तू पृथ्वीमध्ये जे विवेकी लोक आहेत त्यांची संगती काय आहे समर्थ म्हटले? उत्तमाची आहे. म्हणजे आपल्याला जो मिळाला आहे ना परमार्थ तो उत्तमाचा आहे. आणि त्या विवेकी लोकांच्या तोंडून श्रवण जर ऐकलं तर आपल्याला काय मिळणार आहे हो? सद्गती मिळणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून श्रवण हे त्यांच्याच मुखातून ऐकलं पाहिजे हो समर्थ म्हटले. हे मुख सुद्धा त्यांचंच आहे. लक्षात ठेवा. आपल्याला मार्ग दाखवलाय त्यांनी, परंतु मूळ कोणाचं आहे हो? त्यांचंच आहे ना सगळं. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला त्याची संगती, विवेकाची संगती म्हणजे विवेकी पुरुषाची संगती धरता आली पाहिजे आणि त्यांचे निरूपण ऐकता आलं पाहिजे. तरच आपल्या सर्वांचा काय होणार आहे हो? उद्धार होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात ना पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्य तयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. म्हणून श्रवण फार महत्वाचं आहे. समर्थ म्हटले श्रवणे चुके अधोगती. श्रवणामुळं अधोगती चुकणार आहे, आपल्याला सद्गती मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला संगती त्यांची धरता आली पाहिजे. सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे सज्जन कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण या पृथ्वीवरती थोडेच लोक आहेत हो विवेकी, आणि त्या विवेकी लोकांचंच निरूपण आपल्याला ऐकता आलं पाहिजे. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होत असे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. काय सांगितलं हो? तेथे सत्संग व सत्शास्त्र श्रवण घडून परोपकाराचे उदार गुण अंगी जडतात. तेथे काय होतं? ज्याच्या अंगी परोपकार करण्याची काय आहे? वृत्ती आहे, तिथंच आपल्याकडून काय करू शकतो?
म्हणजे तिथंच आपण परोपकार करू शकतो ना इतरांवरती. म्हणजे सशास्त्र श्रवण घडून इहपर लोकांच्या सार्थकतेचे अखंड काय होते व विवरण होते. अनेक सत्पुरुषांचा सहवास घडतो व परोपकार वगैरे करण्याचे उत्तम गुण आपल्या अंगी येतात हो. आपण नाहीतर परोपकार करणारे आहेत का? आपण संतांचे दाखले घेतो म्हणून आपल्या अंतरी काय हो ते गुण येतात ना. म्हणून समर्थ म्हटले, सत्संग आणि सशास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण. नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे हे आपल्या कानावर पडतंय अखंड. सत्संग आपल्याला मोबाईल हा सगळ्यात मोठा काय आहे हो. समर्थ म्हटले मोबाईलचे दुष्परिणाम खूप आहेत, परंतु या मोबाईलमधून जर आपल्याला परमार्थाच्या गोष्टी ऐकायला मिळत असतील, नाना सत्पुरुषांचे दाखले मिळत असतील, तर अखंड विवरणच होत आहे ना. समर्थ म्हटले हे सुद्धा श्रवण म्हणजे हे काय आहे हो, विवरणच आहे. हे विवरण जर घडलं तर नाना सत्संग आणि उत्तम गुण आपल्यात येणार आहेत हो. नेहमी चांगल्या गोष्टी बघा, नैतिक मूल्य जोपासता आली पाहिजे. समर्थ म्हटले आपल्याला जे जे उत्तम आहे ते घेता आलं पाहिजे, तरच आपल्या ह्या देहाचं काय होणार आहे हो, सार्थक होणार आहे ना. आपल्याला परोपकार आहे हे कसं कळणार आहे हो, ज्या वेळेस आपण सशास्त्र श्रवण करू त्यावेळेसच कळणार आहे ना. म्हणजे चांगल्याच्या संगतीत राहिलो तरच आपल्याला कळणार आहे की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. कारण का हो, आपल्या देहाला काय सवय असते हो, वाईट तेवढं लवकर कॅप्चर करून घेतं. कारण चांगलं शिकण्यासाठी शाळा आहेत, वाईट शिकण्यासाठी शाळा आहेत का हो, नाही आहे. समर्थ म्हटले म्हणजे वाईट हे आपोआप शिकतो माणूस, चांगलं शिकण्यासाठी शाळेत जावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले चांगलं शिकता आलं पाहिजे व सत्संगात आणि सत्शास्त्र श्रवणात आपल्याला राहता आलं पाहिजे. जे सदकीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास ते त्याची वसे. अहो जे सत्पुरुष आहेत ते काय आहेत हो, परमेश्वराचंच अंश आहेत ना. कारण का हो, त्यांना काय आहे, त्यांच्याच ठिकाणी काय असते हो, धर्मस्थापनेची काय असते, आवड असते. म्हणजे समर्थांनी सांगितले ना आपल्याला, धर्मस्थापनेचे जे नर झाले ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं त्यावेळेस असे सत्पुरुष जन्माला येतातच. का तर हे सत्पुरुष हे देवाचेच अंश असतात. आपण बघितलं श्रीराम आले, श्रीकृष्ण स्वारी आले, म्हणजे समर्थ म्हटले अखंड त्यांना काय घ्यावं लागतं, अवतार कार्य करावंच लागतं. आणि जे आता प्रत्येक आपण आपल्या ह्याच्यात आपल्याला माहिती आहेत, बाकीचे आपल्याला माहीत नाहीत. समर्थ म्हटले परंतु ते आपल्या ठिकाणी म्हणजे पृथ्वीमध्ये जेवढे देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये त्यांचा असलेला सत्पुरुष वेगळा आहे हो. समर्थ म्हटले आणि त्यांचं कार्य पण एक लक्षात ठेवा, सगळं सत्कर्मच आहे हो, चांगलं तेच कर्म आहे ना. म्हणून समर्थ म्हटले सारासार विचार केला तर हे सगळे परमेश्वराचेच काय आहेत हो, अंश आहेत. आणि प्रत्येक जण परमेश्वराचे जे अंश आहेत ते प्रत्येक जण कशासाठी कार्य करतो, धर्मस्थापनेसाठी. म्हणून लक्षात ठेवा, जे सदकीर्तीचे पुरुष जेवढे सत्पुरुष होऊन गेले देशात परदेशात सगळीकडं, ते काय आहेत हो, परमेश्वराचेच अंश आहेत. आणि धर्मस्थापनेचं जे कार्य आहे ते त्यांच्या हातूनच घडतंय ना हो. म्हणजे लक्षात घ्या, धर्मस्थापनेची उत्कट आवड त्यांना असते. म्हणजे सत्कीर्तीचे पुरुष ते देवाचेच अंश होत, त्यांनाच धर्मस्थापनेची काय असते हो, आवड असते. विशेष सारासार विचार तेने होय जगदुद्धार, संग त्यागे निरंतर होऊन गेले. विशेष सारासार विचार, समर्थ म्हटले की त्यांच्या ठिकाणी सारासार विचार काय असतो, विशेष असतो ना. विशेष सारासार विचार म्हणजे काय हो, सत्पुरुषांकडे काय असतो, सार काय असार काय ह्याची जाणीव असते, म्हणून ते सत्पुरुष आहे. आणि त्याच्यामुळंच काय होऊ शकतं, जगाचा उद्धार त्याच्यामुळंच होऊ शकतो. समर्थ म्हटले कारण त्यांनी काय सोडलेला असतो, अहंकार सोडलेला असतो. म्हणजे अहंकार सोडल्यामुळे ते शाश्वत ब्रह्मस्वरूप होऊन जातात हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सारासार विवेकाने जीवाचा काय होतो हो, उद्धार होतो. आणि असंगाने काय होतो,
उद्धार होत नाही. म्हणून समर्थ म्हटले सारासार विचारानं देहाचा काय करायला पाहिजे हो, उद्धार करता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की विशेष सारासार विचार तेने होय जगदुद्धार, संग त्यागे निरंतर होऊन गेले. म्हणजे संग, वाईट संग त्यागला हो त्यांनी. नेहमी वाईटातून सुद्धा चांगलं निर्माण करण्याचं सामर्थ्य या सारासार विवेकी पुरुषांकडे होतं. म्हणूनच घडलं ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की काय, जे सत्पुरुष आहेत त्यांनी अखंड जगाचा उद्धार करण्यासाठी काय केलं व आपलं आयुष्य घालवलं ना. पूर्ण आयुष्य जगाचा उद्धार करण्यासाठी काय केलं व कारणी लावलं. म्हणजे संतांनी देखील अखंड सगळे कष्ट सोसून आपला उद्धार केला ना. म्हणजे सारासार विवेकाची बुद्धी ह्या सर्व संत मंडळीकडे होते. म्हणून समर्थ म्हटले की विशेष सारासार विचार तेने होय जगदुद्धार, संग त्यागे निरंतर होऊन गेले. संग त्यागता आला पाहिजे, वाईट संग त्यागताच आला पाहिजे आणि उत्तमाचा संग धरता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की संग सदा संगती सज्जनाची धरावी. नेहमी समर्थ आपल्याला सांगत असतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देव बळात्कार नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.